बातमी छत्रपती संभाजीनगरहून आहे। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणासंदर्भातली बातमी। संतोष लड्डा यांच्या घरातून चोरीला गेलेली 30 किलो चांदी अखेर सापडलेली आहे। पडेगाव परिसरातील बंद कारमध्ये 30 किलो चांदी सापडल्याची माहिती आहे। आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीने दिलेल्या जबाबानंतर ही चांदी सापडलेली आहे। छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून 30 किलो चांदी ही जप्त करण्यात आली आहे। दत्ता कनमटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, नक्कीच वृषाली, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या वाळूज परिसरात असलेल्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरती मोठा दरोडा पडला होता। ज्या दरोड्यामध्ये 5.5 किलो सोनं आणि तब्बल 32 किलो चांदी जी आहे ती लंपास झाली होती। मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरचे पोलीस ही सगळी चांदी आणि सोनं जप्त करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिरत होते आणि प्रचंड प्रयत्न करत होते। मात्र हा सगळा मुद्देमाल जो आहे तो आढळून येत नव्हता। मात्र काल या संपूर्ण पथकाला एक मोठी जी यश आहे ती यश आलेलं आहे। त्यांना तब्बल 30 किलो चांदी जी आहे ती सापडलेली आहे। 32 किलो चांदीपैकी 30 किलो चांदी जी आहे ती पोलिसांच्या हाती लागलेली आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जो एन्काउंटर झालेला आरोपी होता अमोल खोतकर याच्या बहिणीच्या जबाबातून हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। ज्या जबाबामध्ये बहिणीने सांगितलं होतं की माझ्या भावाने मला पडेगाव परिसरामध्ये गॅरेज आहे, त्या गॅरेजच्या समोर एक गाडी लावलेली आहे आणि त्या गाडीमध्ये महत्त्वाचं साहित्य ठेवलेलं आहे अशी माहिती त्याने त्याच्या बहिणीला दिली होती। हा जबाब आरोपीच्या बहिणीने मयत आरोपीच्या बहिणीने पोलिसांना दिला। त्यानुसार पोलिसांनी त्या गाडीची संपूर्ण तपासणी केली असता त्या गाडीमध्ये तब्बल 30 किलो चांदी आढळून आलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण चोरी प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्देमाल जो आहे तो आज पोलिसांच्या हाती लागलेला आहे। औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून सातत्याने कसून या संपूर्ण चोरी प्रकरणाचा तपास करत होते। मात्र मुद्देमाल हाती लागत नव्हता, त्यामुळे पोलिसांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं। मात्र आज अखेर जर आपण बघितलं तर तब्बल 30 किलो चांदी पोलिसांच्या हाती लागल्यामुळे बऱ्यापैकी मुद्देमाल जो आहे तो पोलिसांच्या हाती लागलेला आहे। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।